नमस्कार. आज आहे श्रावणातला पहिला संपत शनिवार. तर चला आपण कहाणी ऐकूया. आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्याच्या दिवसात तो लवकर उठे, सकाळीच जेवी, लेकी सुनांना सुद्धा शेतावर घेऊन जाई. धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवलं. याप्रमाणे आपला नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं, मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकऱ्या कर, केणी कुरडूची भाजी कर, तेरड्याचे बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरी पुरते निघाले. तेवढेच तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केणी कुरडूची भाजी केली, तेरड्याचं टाकाळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट बघत बसली. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले, बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल. घरात गेली. 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला लावले, वाटलेलं बी लावून पाण्यानं आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड गेला. तसा कुष्ट्यानं आशीर्वाद दिला. तो काय दिला, तुला काही कमी पडणार नाही म्हणून आपलं उष्ट वळचणीला खोचलं. शनिदेव अदृश्य झाले. काही वेळानं घरी सासू सासरे दीड जावा आले. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाले. आपल्या घरात तर काही नव्हतं, हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागली. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेव मागच्यासारखे कुष्ट्याच्या रूपाने आले, ब्राह्मणांच्या घरी आले. मागच्यासारखंच मला न्हाऊ घाल, माखू घाल म्हणून म्हणू लागले. ब्राह्मणांची दुसरी सून घरी होती. ती त्यांच्याशी बोलू लागली, बाबा आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलं थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून, माझजवळ काही नाही, असलं तर नाहीसं होईल असा त्यांनी शाप दिला. अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. तिला काही सापडले नाही. संध्याकाळी झाली. सासू सासरे घरी आले. सर्व तयारी पाहू लागले. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला राग भरली. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले. तिनं दुसऱ्यासारखे जावेसारखा जवाब दिला. देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि अंतर्धान पावले. पुढे काय घडलं. काही वेळाने सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथं काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखी हकीकत ऐकली. सगळ्यांनी उपवास पडला. मनात फार खिन्न झाली. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण शेतावर निघून गेले. इकडे शनिदेवानं काय केलं, गलित कुष्ट्याचं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी आलं. सुनेला म्हणू लागला, बाई माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिने बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्याने आंघोळ घातली, भाजी भाकर खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हा देवाने तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला, असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. डाळदाणा दृष्टीस पडला. तो काढला. तिने चांगला स्वयंपाक केला. सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरे आले. सुनेला विचारू लागले, मुली आज तू काय केलं आहे. सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे, टाकायची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी, तोंडी लावायला केली कुरडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांना आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं, इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिनं विचारलं. तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्यांना आनंद झाला. इतक्यात काही चमत्कार झाला. सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथे काही खोसलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पत्रावळीवर हिरे मोत्ते दृष्टीस पडले. सुनेला दाखविली. ह्याच्या पत्रावळीवर तो कुष्ठा जेवला होता असं तिनं सांगितलं. देवानं मुलीला आशीर्वाद दिला. पुढं दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली. त्यांनी 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही, त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल असं सांगितलं. त्याच दिवशीच हंड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले आणि 2 शनिवार आपणाला उपवास पडला. पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवांची पूजा करू लागले. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा माहो ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तात्पर्य काय, कोणी काही मागण्यास आलं तर त्याला संतुष्ट करावे, त्याला विन्मुख परत जाऊ देऊ नये. धन्यवाद. ही आहे संपत शनिवाराची कहाणी.